शंखं चक्रं जलौकां ददतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुभपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोधोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम्. ओके. आपण पाहत होतो की चरक संहितेमध्ये चिकित्सा स्थान 15 हा ग्रहणी अध्याय आहे आणि त्या ग्रहणी अध्यायामध्ये जे अवस्थापाक आलेले होते ते आपण पाहत होतो. त्याच्यातली जी चक्रपाणी दत्त यांची टीका आहे ती टीका आपण पाहत होतो. ती पाहत असताना आपल्या लक्षात असं आलं की तिथे विपाकाचंही वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण विपाकाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चरक संहितेच्या सूत्रस्थानाचा अत्रेय भद्रकाप्य अध्याय पाहणार आहोत. त्याच्यातलं विपाकाचं जे काही वर्णन आहे ते आपण आता पाहूया. मॅडम आवाज नाही येत आहे. हो बरोबर. या अत्रेय भद्रकाप्य अध्यायातील 57 आणि 58 हा श्लोक आपण विपाकासाठी पाहणार आहोत. याच्यामध्ये या अध्यायामध्ये अत्रेय भद्रकाप्य अध्यायामध्ये द्रव्याविषयीचं वर्णन केलेलं आहे आणि द्रव्याचे रस, वीर्य, विपाक, प्रभाव या सर्वांचं वर्णन करत करत आता ते विपाकावर आलेले आहेत. त्यामुळे परमच अतो म्हणजे आता यापुढे आपण विपाकानाम लक्षणम संप्रवक्षते, विपाकाची जी लक्षणं आहेत त्यांचं वर्णन आम्ही करत आहोत किंवा पाहूया. स्लाइड दिसत नाही मॅडम. ऐकू नाही येते? स्लाइड नाही दिसत. मी आज विचारायचीच विसरली. कितवा श्लोक आहे? हा दिसेल आता तुम्हाला, स्लाइड दिसेल. 57वा श्लोक. परमच अतो याच्यानंतर म्हणजे आता यापुढे म्हणजे पहिलं जे रस आणि रसांचं वर्णन करून झाल्यानंतर आता विपाकाचं वर्णन ते करत आहे. म्हणून परमच अतो विपाकानाम लक्षणम संप्रवक्षते. आता विपाकाचं जे काही लक्षण आहे ते आम्ही आता सांगत आहोत. कटु तिक्त कषायाणाम विपाकः प्रायशः कटुः. कटु, तिक्त आणि कषाय या रसांचा विपाक हा कसा आहे? प्रायशः कटू आहे. साधारणतः किंवा प्रामुख्याने कटू विपाक असतो. अम्लो अम्लम पच्यते म्हणजे अम्लद्रव्य ही अम्ल विपाकांनी पाचन त्यांचं होतं किंवा पाचन झाल्यानंतर त्याचा अम्ल विपाक होतो. स्वादू मधुरम लवणस्तथा मधुर आणि लवण यांचा स्वादू विपाक होतो किंवा मधुर आणि लवण यांचा मधुर विपाक होतो. संप्रती प्रज्ञा जरा बघ ना. संप्रती विपाकस्य अपि रसरूपत्वात् लक्षणम आहो परम इत्यादी. म्हणजे या ठिकाणी आता संप्रती म्हणजे आता विपाकाचे
रसाच्या रूपाच्या द्वारे लक्षण आम्ही इथे सांगत आहोत, म्हणजे रसरूपी लक्षण इथे आम्ही सांगत आहोत. आता रसरूपी का याचं वर्णन पण पुढे त्यांनी दिलेलं आहे. प्रायोग्रहणात पिप्पली कुलत्थादीनाम रसान अनुगुण पाकिताम दर्शयती. म्हणजे प्रायः असं का म्हटलं आम्ही, तर पिप्पली आणि कुलत्थ इत्यादी जे काही द्रव्य आहेत त्यांचे रस हे ही द्रव्य सगळी कटू तिक्त रसाची आहेत आणि त्यांचा विपाक हा कटू होतोय. त्यातला पिप्पली कटू रसाची आहे आणि पिप्पली ही कटू रसाची आहे, कटू तिक्त रसाची आहे आणि कुलत्थ हे सुद्धा तिक्त रसाचं आहे आणि त्यांचा विपाक हा कटू सांगितला जातो. त्यामुळे प्रायः त्यांचा विपाक जो आहे तो कटू आहे. त्यानंतर कटुकादी शब्देन च तद आधार द्रव्यम उच्यते. कटुक इत्यादी शब्दाने त्याच्या आधाररूपी जे द्रव्य आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. यतो न रसः पच्यते किंतु द्रव्यमेव. कारण रसाचं पाचन नाही होत तर द्रव्याचं पाचन होतं, म्हणून पिप्पलीचा कटू विपाक किंवा कुलत्थाचा कटू विपाक असं म्हटलं जातं. खरं तर तो म्हणजे ऍक्च्युली इथे आरोप केलेला आहे त्या द्रव्यावर, त्या रसाचा किंवा त्या विपाकाचा हा आरोप केला जातो. रसांचंच रूपांतर विपाकामध्ये होणार आहे, पण ते द्रव्यामुळे होणार आहे, कारण द्रव्य हा त्यांचा आधार आहे. रस, वीर्य, विपाक, त्यांचे गुण आणि प्रभाव या सर्वांचा आधार काय आहे तर द्रव्य आहे. आणि त्या द्रव्याचं जेव्हा पाचन होईल, द्रव्य जेव्हा निपात म्हणजे त्याचा द्रव्य जेव्हा जिभेवर पडेल, जिभेवर पडणं म्हणजे निपात होणं, त्यामुळे रसो निपाते. रस हा जिभेवर पडल्या कळतो. त्यामुळे रस ते द्रव्य जेव्हा जिभेवर पडेल तेव्हा त्याचा रस कळेल. त्या द्रव्याचं जेव्हा पाचन होईल तेव्हा विपाक कळेल. म्हणून असं लिहिलंय, कटुकादी शब्देन च तद आधारम द्रव्यमुच्यते यतो न रसः पच्यते किंतु द्रव्यमेव. द्रव्यच पाचित होतात, रस पाचित होत नाही. लवणः तथा इति लवणो अपि मधुर विपाकः प्रायः इति अर्थः. लवणः तथा असा शब्द आहे ना शेवटी, लवणस तथा. तर तथा म्हणजे लवणाचा सुद्धा मधुर विपाकच प्रायः होतो, हे लक्षात घ्यायचं. इथे प्रायशः हा शब्द या सगळ्या रसांना लावायचा आहे. म्हणजे कटू तिक्त कषायाचा प्रायशः कटू विपाक, अम्लाचा प्रायशः अम्ल आणि मधुर लवणाचा प्रायशः मधुर विपाक, हे सर्वांना लावून घ्यायचं आहे आपल्याला. विपाक लक्षणम तू. आता विपाकाचं लक्षण हे खास करून वाग्भटांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी असं दिलंय, विपाक लक्षणम तू जाठराग्नी योगात आहारस्य निष्ठाकाले यो गुण उत्पद्यते स विपाकाः. जाठराग्नीच्या योगाने आहाराचा निष्ठाकाले म्हणजे काय तर आहाराचं जेव्हा अवसान होईल, जेव्हा आहार पूर्णपणे पाचित होईल, आहाराचे जे अवस्था पाक आहेत ते पूर्ण होतील, त्या काळी ज्या वेळेला रसमल विवेक होतो त्यावेळेला विपाक निर्माण होतो. वचनम ही जाठराग्नीना योगात यद उदेती रसांतरम आहार परिणामांते सविपाक प्रकीर्तितः. त्यामुळे जाठराग्नीच्या योगानी, जाठरेण अग्निना, दोघांची तृतीय आहे. जाठराग्नीच्या द्वारे किंवा त्याच्यामुळे, त्याच्या योगामुळे जो रसांतर म्हणजे रसामध्ये भेद निर्माण होतो किंवा वेगळाच रस निर्माण होतो, तो जो रस आहे तो कधी होतो तर आहार परिणामांते. आहार जेव्हा पूर्णपणे परिणमित होतो त्यावेळेला जो निर्माण होतो तो म्हणजे विपाक. त्याला विपाक असं म्हणायचं. पुढे वर्णन आहे. आता इथे काय आहे, हे सगळ्यात महत्वाचं वर्णन आहे आणि याच्याद्वारे आपण कुठल्याही द्रव्याचा
विपाक शोधू शकतो. हे जे पुन्हा मी नेहमी म्हणते तसं की हे टूल आहे. हे आपल्यासाठी टूल आहे की कोणतंही द्रव्य जेव्हा शरीरात जाऊन त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याचा काय विपाक होणार आहे, हे आपल्याला या टूलद्वारे कळतं. त्यामुळे हे उक्त जे पदार्थ आहेत त्यांच्यासाठी पण आहे किंवा उक्त औषधी द्रव्य, उक्त आहार द्रव्य यांच्यासाठी पण उपयोगी आहे आणि अनुक्त जे आहार आणि औषधी द्रव्य यांच्यासाठी पण उपयोगी आहे. काय म्हणतात ते? मधुर लवण अम्लौच स्निग्ध भावात त्रयो रसाः वातमूत्र पुरीषाणाम प्रायो मोक्षे सुखामताः. म्हणजे काय तर मधुर, अम्ल आणि लवण हे 3 जे रस आहेत हे कसे आहेत? स्निग्ध भावात, हे स्नेहयुक्त आहेत किंवा स्निग्ध आहेत, त्यांच्यामध्ये स्निग्ध हा गुण आहे. त्यामुळे काय होतं? वातमूत्र पुरीषाणाम मोक्षे सुखामतः. आणि कसे? प्रायः. प्रायः हे वातमूत्र आणि पुरुषांचं सुखाने मोक्ष करतात किंवा वातमूत्र आणि पुरुष हे सुखाने शरीराच्या बाहेर घालवतात. कटुतिक्त कषायाः तू वृक्ष भावात. कटुतिक्त कषाय कसे आहेत? वृक्ष आहेत, त्यांच्यामधला गुण हा वृक्ष आहे. वृक्ष भावात त्रयो रसाः दुःखाय मोक्षे दृश्यन्ते. त्यामुळे ते काय करतात? वात, विंड, मूत्र, रेतसान. वायूचा वेग, विंड म्हणजे पुरुषाचा वेग, मूत्राचा वेग आणि रेतसाचा वेग सुद्धा. वरच्या बाजूला रेतसाचा वेग नाही दिलेला आहे, पण खालच्या बाजूला रेतसाचा वेग दिलेला आहे. आणि कटुतिक्त कषाय हे शुक्र विरेचन करण्यासाठी कष्टदायक असतात किंवा शुक्र विरेचन कष्टतेने करतात. याचाच अर्थ आपण विरुद्ध घेऊ शकतो की मधुर आम्ल लवण हे, याला अर्थापत्ती तंत्रयुक्ती असं म्हणतात. मधुर आम्ल लवण हे रेतसाचाही वेग व्यवस्थित शरीराबाहेर घालवतात, म्हणजे रेतसाचं विरेचन योग्य प्रकारे करतात. तर अशा प्रकारे हे सर्व रसांचा जो काही विपाक होण्याची शक्यता जी आहे ती इथे दर्शवली आहे. म्हणून प्रायः हा शब्द दिलेला आहे. अनेक ठिकाणी अनेक अपवाद आपल्याला पाहायला मिळतात. तर ते अपवाद सोडले तर जे काही रस इथे वर्णन केलेले आहेत त्या रसांचा प्रायः मधुर आम्ल लवण रसांचा विपाक हा सुखाने होणारा आहे आणि स्निग्धपूर्ण असल्यामुळे वातमूत्र पुरुष हे व्यवस्थित शरीराबाहेर घालवतात आणि त्याच्यामुळे त्यांचा विपाक काय होणार आहे ते पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. फक्त ही जी लक्षणं आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, तर आपल्याला त्यांचा होणारा विपाक हा पुढच्या श्लोकामध्ये जो दिलेला आहे तो आपल्या लक्षात येणार आहे. संप्रती वक्षमाण विपाक लक्षणे मधुर अम्ल पाकयोः वातमूत्र पुरीश अनवरोधकत्वे तथा कटु विपाकस्य वातमूत्र पुरीश विबंधकत्वे हेतुमाह. इथे जे काही मत दिलेलं आहे ना हे 2च प्रकारच्या विपाकांचं दिलेलं आहे, म्हणजे मधुर विपाक आणि कटु विपाक या पद्धतीचंच वर्णन दिलंय. आणि असं वर्णन हे सुश्रुतांनी पण 2च विपाक मानलेले आहेत, मधुर आणि कटु. त्यामुळे इथे 2च प्रकारचं वर्गीकरण इथे दिलेलं आपल्याला दिसतं. अत्र मधुर अम्ल लवणा निष्ठापाकम गता अपि संतः स्नेह गुण योगात वातमूत्र पुरुषाणाम विसर्गम सुखेन कुर्वन्ति. म्हणजे मधुर आम्ल लवण हे जेव्हा रस स्वरूपात असतात त्यावेळेलाही ते शरीरावर स्निग्ध असंच कार्य करतात आणि त्यांचा निष्ठापाक झाल्यावर सुद्धा निष्ठापाकम गता अपि. आता इथे मधुर आम्ल लवण हे केवळ रसांना नाही धरायचंय तर तशा प्रकारची द्रव्य. त्यामुळे मधुरतर, मधुरतम, मधुर आणि मधुर या रसांची द्रव्य किंवा लवणतर आणि लवणतम या सर्व प्रकारची जी काही द्रव्य आहेत ती स्नेह गुण योगात म्हणजे निष्ठापाक झाल्यावर सुद्धा निष्ठापाकम गता अपि संतः म्हणजे निष्ठापाक झाल्यावर सुद्धा
किंवा निष्ठापात झालेला असताना सुद्धा काय होतं, स्नेह गुणयोगात वातमूत्र पुरुषाणाम विसर्गम सुखेन कुर्वंती. वातमूत्र पुरुष यांचं विसर्ग सुखाने करतो. तेन मधुर अम्ल पाकयोहो एतत् समानम लक्षणम. त्यामुळे मधुर आणि अम्लपाक यांचं लक्षण समानच आहे असं आपण धरून चालू शकतो. इथे जरी 2 विपाक दिलेले तरी चक्रपाणी दत्तांनी 3ऱ्या विपाकाचं पण वर्णन केलेलं आहे की मधुर आणि अम्ल या दोन्ही विपाकांचं समानच लक्षण आहे हे आपल्याला इथे जाणता येतं. एवं कटुतिक्त कषायेषु अपि विपर्यये अपि वाक्यार्थम. आणि कटुतिक्त कषायांचा एकदम विपर्यय म्हणजे विरुद्ध असा विपाक होतो. तो जो काही कटू विपाक असतो त्याची लक्षणं ही पूर्णतः मधुर अम्ल लवणाच्या विरुद्ध लक्षणं आपल्याला इथे दिसतात. म्हणून विपर्यये अपि वाक्यार्थम. त्यामुळे त्यांचा विपर्यय इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पुढे आता अजून काही लक्षणं त्यांनी दिलेली आहेत. काय तर हे जे वरचं वर्णन आहे ते अजून स्पष्ट करतायत ते, म्हणून इथे पुनरुक्ती दोष नाहीये, इथे स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. काय म्हणतात, शुक्र हा बद्ध विणमूत्रो विपाको वातलहा कटुहु. शुक्र ह म्हणजे हनन करणार, हा हंती. शुक्रम हंती इति शुक्र हा. शुक्राचं हनन करणार कोण आहे, कटू विपाक. बद्ध विणमूत्रो विट आणि मूत्र यांना बांधून ठेवणारा आहे. बद्धा हा विट मूत्रे किंवा बद्धे विट मूत्रे इति बद्ध विटमूत्र. आधी विट आणि मूत्र यांचा द्वंद्व समास होतो. विट हा विट मूत्रम च विटमूत्र हा, आणि त्याचा पुन्हा बद्धे विटमूत्रे बद्ध विटमूत्र हा असा समास होतो. आता हे बद्ध विटमूत्र कोण करतंय तर कटू विपाक करतोय. हा कसा आहे, वातल. हा वात उत्पन्न करणारा आहे किंवा वात प्रकोप करणारा आहे, वाताचे गुणधर्म शरीरामध्ये वाढवणारा आहे. मधुर हा सृष्ट विणमूत्रो. मधुर विपाक कसा आहे तर सृष्ट विणमूत्र. पुन्हा विट मूत्रम च विट मूत्रे सृष्टे विणमूत्रे सृष्ट विणमूत्रे. सृष्ट विणमूत्र करणारा कसा आहे, कोण आहे, मधुर विपाक. आणि तो कसा आहे, कफ उत्पन्न करणारा आहे आणि शुक्रला आहे. कफहाच शुक्रहाच. पित्तकृत सृष्ट विणमूत्र हा पाको अम्ल हा शुक्रनाशन हा. अम्ल विपाक कसा आहे, पित्तकर आहे, पित्त निर्माण करणारा आहे. आणि कसा आहे पण तरीही तो सृष्ट विणमूत्र आहे. विट आणि मूत्राचं सर्जन सृजन हे सहजतेने किंवा त्यांचा विसर्ग हा सहजतेने करणारा आहे. सृष्ट हा शब्द सृज सर्जन करणं यापासून आलेला आहे. त्याचं कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे. पाको अम्ल हा शुक्रनाशन हा शुक्र नष्ट करणारा आहे. तेषाम गुरु स्यात् मधुराहा कटु अम्लो अम्लौ अतो अन्यथा. इथे कसा शब्द आहे, कटुकाम्लौ अतो अन्यथा असा संधी आहे. कटुकाम्लौ, कटुकाहाच अम्लहाच कटुकाम्लौ हा द्वंद्व समास झाला. त्याच्यानंतर अतः आणि अन्यथा असा शब्द आहे. त्यामुळे कटुकाम्लौ अतः अन्यथा. आता त्यांनी अजून एक वर्गीकरण दिलंय किंवा अजून एक त्याच्यातला क्रायटेरिया दिलेला आहे की मधुर विपाक कसा आहे, गुरु आहे. म्हणजेच मधुर अम्ल लवण या रसांचा मधुर विपाक होतो आणि तो मधुर विपाक सुद्धा स्निग्ध असतो, शुक्रल असतो, बद्ध विणमूत्र आहे, सृष्ट विणमूत्र असतो आणि गुरु असतो. त्यामुळे हे सर्व क्रायटेरिया आपल्या डोक्यात ठेवून मधुर अम्ल लवण या द्रव्यांकडे किंवा मधुर अम्ल लवण या रसाची जी द्रव्य आहेत ती आपण लक्षात घ्यायची आहेत. आणि त्यामुळे त्याच पद्धतीने त्यांचा वापर आपल्याला आपल्या चिकित्सेमध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे कटुका अम्लव कसं आहे, अन्यथा म्हणजे याच्या विरुद्ध आहे. म्हणजे गुरुच्या विरुद्ध काय, लघु. त्यामुळे कटू आणि अम्ल हे कसं आहे,
लघु आहेत. त्यामुळे जी कटु तिक्त कषाय ही जी द्रव्य आहेत ती लघु स्वरूपात आहेत किंवा त्यांचं पाचन हे लवकर होणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. आणि त्यांचा विपाक झाल्यानंतर सुद्धा ती लघु आहेत, त्यामुळे ती शरीरात लवकर पसरणार आहेत किंवा लवकर त्यांचं शरीरामध्ये धात्वाग्नीद्वारे किंवा पंचभौतिक अग्नीद्वारे त्यांचं पचन हे लवकर लवकर होणार आहे. त्यामुळे आपण तेही इथे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून वातप्रकोप हा पटकन होऊ शकतो, पण कफप्रकोप व्हायला थोडा कालावधी जाऊ शकतो असंही आपल्याला लक्षात येईल. अम्लाचं मात्र काय आहे, अम्ल हा दोन्ही प्रकारचा आहे. म्हणजे तो सृष्टविणमूत्र करतो, पण एकीकडे तो लघु स्वरूपाचा आहे. त्यामुळे ती द्रव्य ही आपल्याला जिथे आपल्याला लवकर पाचन किंवा हे दीपन पाचन जरुरीचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला ही अम्लद्रव्यांचा वापर त्या ठिकाणी करता येणार आहे. संप्रती विपाक लक्षणे हेतु व्युत्पादितम शुक्रहत्वादी विशेषयुक्तम वक्तुमाह शुक्रह इत्यादी अतो अन्यथा इति लघु. हे आपलं पाहून झालं. त्यानंतर मॅडम आता हा जो मधुरम आहे मॅडम, हा मधुर अम्ल लवणचा विपाक मधुर होतो ना, आणि तो गुरु सांगितलाय. मग इथे पुढे कटुक अम्लचा लघु कसं काय सांगितलं? कटु तिक्त कषायाचा जो विपाक आहे तो कटू आहे, आणि तो कटू विपाक हा लघु सांगितलाय. फक्त अम्लाचा जो अम्ल विपाक आहे तो पण लघु सांगितलेला आहे. म्हणजे जरी त्यांनी काय केलंय माहितीये का, या मागच्या श्लोकात मधुर अम्ल लवण सॉरी इथल्या या श्लोकामध्ये मी मगाशी म्हटलं तसं की त्यांनी मधुर अम्ल लवण या सगळ्यांचे सेम क्रायटेरिया आहेत. हे क्रायटेरिया सेम आहेत. स्निग्ध आहे, वातमूत्र पुरुष विसर्जन करणारं आहे, असं सगळं सेम आहे. फक्त अम्लाचा जो विपाक जो होतो तो अम्ल होतो. हे म्हणजे ऍक्च्युली दोन त्याला हे आहेत काय पक्ष आहेत की काही जणांनी दोनच विपाक मानले. सुश्रुतामध्ये दोनच विपाक मानलेले की मधुर अम्ल लवणाचा मधु, कटु तिक्त कषायाचा कटु. पण चरकाचार्यांनी अम्ल हा विपाक पण मानलेला आहे. त्यामुळे खरं तर अम्ल घ्यायचाच आहे आपल्याला. पण इथे त्यांनी दिलंय की इथे म्हणूनच इथे विपाकाचं वर्णन नाही केलेलं आहे. इथे या रसांचे क्रायटेरिया दिलेले की मधुर अम्ल लवण भावात वातमूत्र पुरुषाणाम प्रायो मोक्षे सुखावतः. इथे रसांचे क्रायटेरिया दिलेले. आणि त्यामुळे मग पुढे काय होतं तर पुढे त्यांचा जेव्हा विपाक होतो त्यावेळेला तो विपाक त्यातला जो मधुर आणि लवण यांचा विपाक आहे तो मधुर आहे, आणि तो शुक्रकर आहे, आणि सृष्टविणमूत्र आहे, आणि गुरु आहे. आणि कटु तिक्त कषाय मात्र पूर्णतः कटू आहे, शुक्रहर आहे, बद्ध विणमूत्र आहे, आणि वातल आहे. आणि अम्लाचा मात्र पित्तकर आहे, सृष्ट विणमूत्र आहे, आणि शुक्र नाशन आहे तो पण. हा, तर हे आपण लक्षात घ्यायचंय या ठिकाणी. फक्त गुरु लघुचं आपण फार लक्षात घेत नव्हतो. म्हणजे आपल्याला इव्हन जे सिलेबस मध्ये आपल्याला जेवढं शिकवलं जातं ते इथपर्यंत शिकवलं जातं. गुरु आणि लघुता ही फार शिकवली जात नाही. त्यामुळे ही पण फार महत्वाची आहे. कारण पुढचं जे पचन आहे धात्वाग्नीद्वारे होणार ते या गुरु लघुतेवर अवलंबून असणार आहे. विपाकाचं किंवा शरीर धातू परिणमन हे या कटुका अम्लाचं जास्त लवकर होणार आहे, आणि मधुराचं स्लो होणार आहे असं. आता पुढचा श्लोक. हा पुढचा श्लोक आहे त्याच्यामध्ये विपाकाचं पूर्णतः विश्लेषण केलेलं आहे. खूप छान चांगल्या पद्धतीने त्यांनी विवरण याच्यामध्ये केलेलं आहे. विपाक लक्षणस्य अल्प मध्य भूयिष्ठतां प्रति द्रव्याणां गुणवैशेष्यात तत्र तत्र उपलक्षते. आता हे जे विपाकाचे लक्षण जे मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की शुक्रहर, शुक्रकर किंवा सृष्ट विणमूत्र, बद्ध विणमूत्र याचं सगळं जे ही सगळी लक्षणं आहेत ती 3 प्रकारे जाणावी. अल्प, मध्य आणि भूयिष्ठता. म्हणजे काही द्रव्य ही
अधिक चांगल्या प्रमाणात सृष्टविणमूत्र करू शकणारी असतात, किंवा काही द्रव्य ही खूप चांगल्या पद्धतीने शुक्रल असतात, काही द्रव्य ही कफ जास्त उत्पन्न करणारी असतात. तर अशा पद्धतीने किंवा काही द्रव्य ही कमी प्रमाणामध्ये अधिक जास्त प्रमाणात वातल असतात किंवा कमी प्रमाणामध्ये कफ उत्पन्न करणारी असतात. तर ह्या सगळ्या म्हणजे प्रत्येक द्रव्याचा आपल्याला त्याचा विपाक हा जेव्हा मधुर होतो तेव्हा तो अल्प मधुर आहे का, मध्य आहे का, तम मधुर आहे, म्हणजे मधुर, मधुरतर, मधुरतम हे विपाकामध्ये पण घ्यायचं आहे. जसं आपण रसांमध्ये घेणार आहोत तसंच ते विपाकामध्ये पण घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे अम्ल हा अम्ल, अम्लतर, अम्लतम या पद्धतीने घ्यायचंय, किंवा जे कटू, कटुतर, कटुतम त्याप्रमाणे त्यांची लक्षणं किंवा त्यांचे शरीरावरील परिणाम हे दिसून येणार आहे. त्याचं पुढे जे चक्रपाणी दत्तांनी वर्णन केलेलं आहे ते खूप जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, किंवा आपण म्हणू शकू की या वरच्या श्लोकाशी तसं जास्त साम्य याच्यामध्ये नाहीये. संप्रती यथोक्त विपाक लक्षणानां द्रव्य भेदे क्वचित अल्पत्वम, क्वचित मध्यत्वम, क्वचित उत्कृष्टत्वम यथा भवती तद आह विपाक इत्यादी. म्हणजे जे आता मी सांगितलं तेच वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. विपाक लक्षणस्य अल्प मध्य भूयिष्ठताम उपलक्षयेत प्रति द्रव्याणाम गुणवैशेष्यात हेतोः इति अर्थः. म्हणजे प्रत्येक द्रव्यांचं प्रति द्रव्याणाम प्रत्येक द्रव्यांचं जे काही गुणविशेष आहे, म्हणजे कोणी गुरु असेल, कोणी शीत असेल, कोणी लघु असेल, कोणी मंद गतीचा असेल, कोणी विशद असेल, असे जे काही गुणविशेष आहेत ते गुणविशेष आपल्याला इथे लक्षात घ्यायचे आणि त्या गुणविशेषांनुसार त्यांचा विपाक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, किंवा त्यांची शरीरावर जी काही रसांची लक्षणं आपल्याला दिसत आहेत त्याच्यावरून त्यांचा विपाक काय होऊ शकेल हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एतेन द्रव्येषु यद गुणवैशेष्यम मधुरत्वम, मधुरतरत्वम, मधुरतमत्वादी ततः हेतोः विपाकानां अल्पत्वादयो विशेषा भवन्ति इति उक्तम भवति. यामुळे काय होतं, द्रव्येषु यत गुणवैशिष्ट्यम, द्रव्यामध्ये जे काही गुणविशेष आहे, मधुरत्व आहे किंवा मधुरतरत्व आहे किंवा मधुरतमत्व आहे, तो हेतू असतो विपाकासाठीचा. ततः हेतोः विपाकानां, त्यामुळे विपाक हे त्याप्रमाणे अल्प, मध्य आणि उत्कृष्ट असे होतात. एवढं वर्णन करून त्यांनी इथे वरचा जो श्लोक आहे तो इथे संपवलेला आहे, किंवा त्याचं वर्णन इथे थांबवलेलं आहे. आता पुढे ते वेगवेगळे पक्ष देतात की त्या काळी काही संध्या संभाषा झाल्या असतील आणि त्यावेळेला अनेक जे दिग्गज ऋषी मुनी एकत्र बसून त्यांचे जे काही द्रव्यांबाबतचे रसवीर्य विपाकाबाबतची जी काही मतं असतील ती तिथे त्यांनी मांडली असतील. त्यामुळे इथे काय वर्णन आहे, अत्र केचित ब्रुवते, काही आचार्य असे म्हणतात, अत्र केचित ब्रुवते प्रतिरसम पाको भवती, प्रत्येक रसाचा वेगवेगळा विपाक होतो. म्हणजे मधुराचा मधुर विपाक, अम्लाचा अम्ल विपाक, लवणाचा लवण विपाक, कटूचा कटू, तिक्ताचा तिक्त, कषायाचा कषाय. प्रतिरसम पाको भवती यथा मधुरादीनां षण्णां मधुरादयः पाकः इति केचित ब्रुवते. आता हे एकांनी मत मांडले, हे एक पक्ष झाला हा. आता हा दुसरा पक्ष, केचित ब्रुवते बलवतां रसानां अबलवंतो रसाः वशतां यान्ति ततश्च अनवस्थितः पाकः. म्हणजे बलवान रसांचा बलवान विपाक होणार, त्यामुळे हे बलवान विपाक हे अबलवान रसानां अबलवंतः, म्हणजे जे अबलवान रस आहेत त्यांच्यावर ते म्हणजे अबलवान रस हे या बलवान रसांना वश जाणार. त्यामुळे बलवान रसांचाच विपाक हा पुढे येणार. म्हणजेच
ते द्रव्य हे त्याच्यातल्या त्या द्रव्यामधला जो काही बलवान रस आहे त्याच्यानीच कार्य करणार. मग अशा वेळेला काय होईल, अनिश्चित किंवा अनवस्थित, न अवस्थित हा अवस्थित अनवस्थित. अवस्थित म्हणजे काहीतरी पक्क निश्चित, पण अनवस्थित म्हणजे काय की चंचल किंवा जे कधी एक पाक होईल कधी दुसरा पाक होईल अशा पद्धतीच. तर म्हणजे जिथे व्यवस्थित व्यवस्था लावलेली नाहीये, व्यवस्था करणं नाहीये तिथे, असा पाक होईल. त्यामुळे ह्याला त्यांनी अनवस्थित पाक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे एक पक्ष झाला प्रतिरस पाकाचा आणि दुसरा पक्ष झाला अनवस्थित पाकाचा. तत्र एतत् द्वितीयम अपि पाके, म्हणजे या दुसऱ्या पाकामध्ये अनवस्थित पाकामध्ये काय होतंय, व्यवस्था अकरणम अनादृत्य. हे जर हे जेव्हा दुसऱ्या पाकाचं लक्षण सुश्रुतांनी पाहिलं त्यावेळेला सुश्रुतेनं द्विविधः पाको मधुरः कटुः च अंगीकृतः. म्हणजे ज्या वेळेला सुश्रुतांना हे लक्षात आलं की नाही हे सगळे अनवस्थित पाक होत आहेत, त्यावेळेला व्यवस्था करणं अनादृत्य, म्हणजे इथे व्यवस्था करणं हे शक्यच नाहीये. किंवा याच्याद्वारे व्यवस्था अकरणं अनादृत्य. अनादृत्य याचा अर्थ आहे अनकन्सिडरेबल, म्हणजे कन्सिडरेट करता येत नाही आपल्याला. काय की व्यवस्था कशी लावायची हे लक्षात येत नाही. असं लक्षात घेऊन सुश्रुतांनी द्विविधः पाको मधुरः कटुः च अंगीकृतः, त्यांनी मधुर आणि कटू असे दोन विपाक लक्षात घेतलेले आहेत किंवा त्यांचा स्वीकार केलेला आहे. अंगीकृतः म्हणजे त्याचा स्वीकार करणं. वैविध्यम च पंचमहाभूतात्मके द्रव्ये गुरुभूत पृथ्वी तोय अतिरेकात मधुरः पाको भवती. आता मग त्यांनी कशाद्वारे यांचं वर्गीकरण केलं तर पांचभौतिक वर्गीकरण केलं. कशा प्रकारे, गुरुभूत, गुरु अशी जी पृथ्वी आणि तोय महाभूतांची जी द्रव्य आहेत त्यांचा मधुर विपाक सांगितला. शेष इतर जी लघुभूत अतिरेकातू लघु किंवा लघुभूतांच्या अतिरेकाने, लघुभूत म्हणजे काय, जी महाभूत लघु आहेत, मधुर आणि पृथ्वी आणि तोय ही महाभूत कसं आहे गुरुभूत, म्हणून गुरुभूत पृथ्वी तोय अतिरेका. आणि जी आकाश वायू आणि तेज ही कशी आहेत लघुभूत आहेत. त्यामुळे शेष म्हणजे पृथ्वी तोय व्यतिरिक्त जी अग्नी वायू आणि आकाश ही कशी आहेत लघुभूत अतिरेकात. यांच्यामध्ये लघु महाभूतांचा अतिरेक आहे किंवा लघु अणूंनी बनलेली आहेत, त्यांच्यामध्ये लघु अणू आहेत. अशी जी महाभूत आहेत ती कटुकः पाको भवती, त्यांचा कटू विपाक होतो. यद उत्तम, त्याच्यासाठी त्यांनी असं वर्णन केलंय, द्रव्येषु पंचमानेषु येषु अंबु पृथ्वी गुणाः, द्रव्येषु पंचमानेषु येषु अंबु पृथ्वी गुणाः निर्वर्तन्ते अधिकः तत्र पाको मधुर उच्यते. त्याच्यामध्ये मधुर विपाक होतो. जी पृथ्वी आणि अंबु महाभूतांची द्रव्य आहेत ती पच्चमानेषु, पच्चमान होत असताना किंवा पच्चमान झाल्यानंतर काय होतं तर मधुरः पाको अधिकः निर्वर्तन्ते, त्यांच्यामधून मधुर पाक हा अधिक प्रमाणात निर्माण होतो. तेजो अनिल आकाश गुणाः, तेज अनिल आणि आकाश गुणयुक्त जी द्रव्य आहेत येषु, ज्या द्रव्यांमध्ये तेज अनिल आणि आकाश गुण हे जास्त प्रमाणात आहे ती द्रव्य पच्चमानेषु, पच्चमान होत असताना निर्वर्तन्ते अधिकः तत्र पाकः कटुक उच्यते, त्यांच्यामध्ये कटुक विपाक होतो. इति. आता हे दोन प्रकारचे वरती आपण पाहिले की दोन प्रकारची मतं या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि सुश्रुतांनी ती दोन प्रकारची मतं पाहून असं लक्षात घेतलं की दोन प्रकारचे विपाक होतात. आता चरकाचार्यांचं मत काय आहे हे याचं स्पष्टीकरण चक्रपाणी दत्त करतात. प्रतिरस पाके
तथा अनवस्थित पाकेच, म्हणजे दोन आपण जे पक्ष मगाशी पाहिले ते, प्रतिरस पाके तथा अनवस्थित पाकेच द्रव्यम रसगुणेन एव तुल्यम पाकावस्थायाम भवती. म्हणजे काय होईल, जर प्रतिरस पाक आपण घेतला की असं लक्षात घेतलं मधुराने मधुर विपाक होतो, अम्लाने अम्ल, कटूने कटू वगैरे वगैरे असं घेतलं, किंवा अनवस्थित पाक घेतला की ज्याचं डॉमिनेशन असेल तो विपाक होईल. पण त्याच्यामुळे काय होईल, तर द्रव्य कसं आहे, तर रसांच्या गुणांनीच त्याचं कार्य दिसेल आपल्याला. रसगुणेन एव तुल्यम पाकावस्थायाम भवती. रसगुणांनीच गुणांच्या तुल्य असंच पाकावस्थेमध्ये त्यांचं कार्य दिसेल. तेन न क्वचित विशेषो विपाकेन तत्र बोध्यत इति सुश्रुतेन तत् पक्षद्वयम उपेक्षितम इति साधुकृतम. म्हणून इथे वर्णन केलंय की सुश्रुतांनी का ते दोन पक्ष सोडले, तर याच्यासाठी की त्यांच्याद्वारे म्हणजे प्रतिरस पाक किंवा अनवस्थित पाकामुळे फक्त त्या रसांच्या गुणांनीच कार्य होईल. त्यामुळे वेगळं कार्य काही दिसणार नाही आणि आपल्याला विपाकांनी वेगळं कार्य दिसतंय. असं असताना आपण रसांच्या गुणांचंच कार्य विपाकाने होतं असं आपल्याला असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून आपल्याला विपाक हा वेगळा घ्यावा लागतो. द्रव्य पचल्यानंतर मधुरादी गुणांनी जे द्रव्य युक्त असतं त्याचा विपाक हा वेगळा होतो आणि ते वेगळ्या प्रकारचं काहीतरी काम करतं. आणि म्हणूनच सुश्रुतांनी ते वरचे दोन्ही पक्ष सोडले, प्रतिरस पाक आणि अनवस्थित पाक, हे दोन्ही पक्ष सोडून फक्त दोनच विपाक होतात हे त्यांनी तिथे मानलं, किंवा एक त्यांचं ठाम मत जे होतं ते तिथे त्यांनी सांगितलं. आता तिसरा पाक तर सांगितलेला आहे, आम्लपाक. मग काय त्याच्याविषयी काय आहे, तर तृतीय अम्लपाक निरासस्तु दोषम आवहती यतो व्रीहि कुलत्थादीनाम अम्लपाकतया पित्तकर्तृत्वम उपलभ्यते. व्रीहि म्हणजे आता तिसरा तर पाक सांगितलेला आहे, तृतीय अम्लपाक निरासस्तु दोषम आवहती. जर आपण हे दोनच पाक सुश्रुत मतांनी घेतले तर काय होईल, तर तिसरा जो पाक सांगितलेला आहे त्या म्हणजे त्याचं वर्णनच आलेलं नाहीये, त्यामुळे त्याच्यावर दोष येईल की हा तिसरा विपाक त्याचं लक्षणं तर दिसत आहेत पण त्याचं वर्णन कुठे केलेलं नाही. तर त्याच्यासाठी उदाहरण काय देत आहेत ते यतो, कारण व्रीही कुलत्थ जेव्हा त्यांचा पाक होतो तेव्हा त्यांच्याद्वारे पित्त कर्तृत्व दिसतं, पित्त उत्पन्न होतं हे दिसतं. म्हणजे वरच्या दोन पाकांमधून फक्त गुरु आणि लघु एवढेच एवढीच लक्षणं दिसतील आणि त्याच्याद्वारे मधुर विपाकांनी शरीरामध्ये मधुर विपाकाने सृष्ट विणमूत्र आणि कफाची उत्पत्ती होईल, कटू विपाकाने वाताची उत्पत्ती होईल. पण पित्ताची उत्पत्ती होताना दिसते किंवा पित्ताचं कर्तृत्व हे शरीरामध्ये दिसतं. मग असं असताना किंवा व्रीही कुलत्थ खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचा अम्लपाक होऊन पित्त कर्तृत्व होताना दिसतं. मग अशा वेळेला तो अम्लपाक घ्यायचा का नाही घ्यायचा. अथ मन्यसे व्रीह्या देहे उष्णवीर्यत्वेन तत्र पित्त कर्तृत्वम. मग असं जर आपण मानलं की व्रीही इत्यादींमुळे नदींच्या उष्णवीर्यामुळे पित्ताचं कर्तृत्व दिसतं, म्हणजे जर आपण विपाकाचा विचार न करता त्याच्या वीर्याचा विचार केला, व्रीह्या देहे उष्णवीर्यत्वेन तत्र पित्त कर्तृत्वम तद न, तर असा आपण विचार करू शकत नाही. तद न मधुरस्य व्रीहेः तन्मते मधुर विपाकस्य उष्णवीर्यताम अपि सत्या न पित्त कर्तृत्वम. आता इथे त्यांनी अजून स्पष्टीकरण दिले की मधुर रसाचा व्रीही आहे, व्रीही कसा आहे, मधुर रसाचा आहे आणि त्याचा विपाक पण मधुर सांगितलेला आहे. मग त्याच्या उष्णवीर्याने पित्त कर्तृत्व होणार नाहीये. रस विपाकाभ्याम एकस्य वीर्यस्य बाधनीयत्वात, कारण इथे जसं मगाशी आपण डॉमिनेशन पाहिलं तसं इथे पण
मधुर रस आणि मधुर विपाक यांच्यामुळे केवळ एकच वीर्य जे आहे ते उष्ण वीर्य आहे, त्याच्यानी त्या वीर्यावर बाधा निर्माण होणार आहे असं सांगून त्यांनी इथे हा विषय संपवलाय. मग पुढे अजून दुसरं मत सांगतात ते किंच, पण असं का होईल तर अम्ल पाकत्वात व्रीयादेहे पित्तम अम्ल गुणम उत्पद्यते यदि तू तद उष्ण वीर्यता कृतम स्यात् तदा कटुगुण भूयिष्टम पित्तम स्यात् दृश्यतेच व्रीही भक्षणात अम्लोद्गारादीनाम अम्लगुण भूयिष्ठता एव. म्हणजे त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की मधुर व्रीहीचा आपण समजा मधुर विपाक धरला, इथे मधुरस्य व्रीहे तन्मते मधुर विपाकस्य उष्णवीर्यतायां सत्यापि न पित्त कर्तृत्व उत्पद्यते. आता इथे मधुर व्रीहीचा मधुर विपाक जर धरला आपण तर उष्णवीर्याने पित्त कर्तृत्व होतं असं मानावं लागेल. पण मधुर व्रीहीचा मधुर विपाक जर झाला तर काय होईल, त्या उष्णवीर्याला बाधा निर्माण होईल आणि पित्त निर्माणच होणार नाही. मग हा विपाक जो होतोय तो कशामुळे होतोय तर अम्ल विपाकानेच त्याचं पित्त कर्तृत्व दिसून येत आहे, किंवा जे व्रीहीमुळे पित्त उत्पन्न होणं हे त्याच्या अम्ल विपाकानेच होतंय. आणि त्याच्यासाठी काय सांगतात ते पित्तम अम्ल गुणम उत्पद्यते यदि तू उष्ण वीर्यता कृतम स्यात् तदा कटुगुण भूयिष्टम पित्तम स्यात्. जर उष्ण वीर्यानी पित्त कर्तृत्व झालं असतं तर ते पित्त हे कटुगुण भूयिष्ठ झालं असतं, पण हे विपाकानी झाल्यामुळे ते अम्ल गुण भूयिष्ठ झाले. त्यामुळे व्रीहीचा विपाक हा अम्लच आहे हे आपल्याला इथे लक्षात येतं. दृश्यतेच व्रीही भक्षणात अम्लोद्गारादीनाम अम्ल गुण भूयिष्ठता एव इति. म्हणजे आपल्याला हे दिसतं पण की व्रीही भक्षणानंतर अम्लोद्गार उत्पन्न होतो किंवा अम्ल रसाचे गुणधर्म दिसतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अम्ल गुण भूयिष्ठता असते किंवा त्याचा विपाक जो आहे तो अम्ल गुण भूयिष्ठ होतो. किंच पृथ्वी सोम गुण अतिरेकात मधुरोपाको भवति वायवाकाश अतिरेकाच कटु भवति इति पक्षे यदा व्यामिश्र गुणातिरेकात भवति तदा सोम अग्न्यात्मकस्य अम्लस्य उत्पादः कथम प्रेक्षणीयाः. मग त्याला अजून एक जोड त्यांनी अशी दिली आहे की पृथ्वी आणि सोम म्हणजे पृथ्वी आणि जल तुम्ही जर काढून बघितलं किंवा लिहून बघितलं आता तर तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी आणि जल असं जर आपण मांडलं तर त्याचा मधुर विपाक होतो आणि वायू अग्नी आणि आकाश यांचा कटू विपाक होतो. मग जर पृथ्वी आणि अग्नी अशा भूतांची अशा महाभूतांनी युक्त द्रव्य असेल तर त्याचा अम्ल विपाक व्हायला पाहिजे. त्यामुळे हा पण एक हेतू हा अम्ल विपाक लक्षात घेण्यासाठी आहे. त्यामुळे अम्ल विपाक हा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा किंवा मधुर आणि कटू या विपाकांबरोबर अजून एक अम्ल विपाकही असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. अथवा तंत्रकारयोः किम अनयोः अनेन वचनमात्रं विरोधेन कर्तव्यं यतो यद अम्लपाकं चरको ब्रूते तद सुश्रुतेन वीर्य उष्णं कृत्वा समाधीयते तेन न किंचित न कश्चित द्रव्यगुणे विरोधाः. किंवा इथे असं लक्षात घेण्यासारखं इथे चक्रपाणी दत्तांनी स्वतःचं मत वर्णन केलेलं आहे की तंत्रकारयोः या दोन तंत्रकारांमध्ये आपण वचन विरोध निर्माण होऊ शकतो का तर नाही. यद अम्लपाकम चरको भूते चरकांनी जो अम्ल विपाक सांगितलेला आहे तो सुश्रुतांनी उष्ण वीर्याच्या द्वारे त्याचं समाधान केलेलं आहे. त्या द्रव्याला ते द्रव्य उष्ण वीर्याचं असल्यामुळे त्याचं पित्त कर्तृत्व त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. यत्तु
सुश्रुते अम्लपाक निरासार्थम दूषणम उच्यते पित्तम ही विदग्धम अम्लताम याती. सुश्रुताचार्यांनी अजून एक मत सांगितले की अम्लपाक नसतो, कारण पित्त जेव्हा विदग्ध होतं तेव्हाच ते अम्लता उत्पन्न करतं असं सुश्रुताचार्य म्हणतात. तत् अभिउपगमादेव निरस्तम. त्यामुळे याचा विचार जर आपण केला तरी सुद्धा आपण सुश्रुत मतांनीही अम्लविपाक नाही घ्यायचा असंही ठरवू शकतो. त्यामुळे आपण असं लक्षात घेऊयात की चरकाचार्यांच्या मते अम्लविपाक आहे, सुश्रुताचार्यांच्या मते म्हणजे चरकाचार्यांच्या मते 3 विपाक आहेत, मधुर अम्ल लवण, आणि सुश्रुताचार्यांच्या मते 2 विपाकांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, मधुर आणि कटू. चरकाचार्यांच्या मते मधुर अम्ल आणि कटू विपाक आणि सुश्रुताचार्यांच्या मते फक्त मधुर आणि कटू विपाक असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ननु लवणस्य मधुर पाकित्वे पित्त रक्त. आता हा वेगळा विषय सुरू झाला. इथपर्यंत आपण अम्ल विपाक घ्यायचा का नाही घ्यायचा याच्या विषयीचं वर्णन पाहिलं. तर चरक मते ज्यांचं किंवा चरक संहितेचा जे अभ्यास करतात त्यांनी लक्षात घ्यावं की अम्ल विपाक असतो आणि त्यानुसार आपण द्रव्यांचं वर्गीकरण करू शकतो. आणि जर सुश्रुताचा अभ्यास करून जर आपण मत लक्षात घ्यायची असतील तर अम्ल विपाक नाही असं आपण मानू शकतो. कदाचित सुश्रुत संहिता वाचताना ते आपल्या जास्त चांगलं लक्षात येईल. ननु लवणस्य मधुर पाकित्वे पित्त रक्तादी कर्तृत्वम अनुपपन्नम. आता जर लवण रसाचा मधुर विपाक मानला तर त्याच्याद्वारे पित्त रक्त इत्यादी जे होतं किंवा पित्त रक्ताचं जे काही दूषण होतं ते कसं मानायचं ते समजणार नाही आपल्याला. की जर लवण रस हा मधुरामध्ये कन्वर्ट होतोय पचल्यानंतर, तर त्याचं जे पित्त रक्त कर्तृत्व आहे किंवा पित्त दोष उत्पन्न करणं आणि रक्त दुष्टी करणं हे कर्तृत्व कसं लक्षात घ्यायचं. तथा तिक्त कषाययोः कटु विपाकित्वे पित्त हंतृत्वम अनुपपत्नम. तिक्त कषाय रसाचं जे कटु विपाकित्व आहे, जर आपण मानलं की तिक्त कषाय हे कटु विपाकी आहेत सर्व द्रव्य, तर मग ते पित्त हनन कसे काय करतात. तर त्याच्यासाठी पुन्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. न एव म्हणजे अनेक वेळेला एक गोष्ट मांडून झाल्यावर त्यांना त्याचं जेव्हा स्पष्टीकरण द्यायचं असेल तेव्हा ते जर त्यांना असं म्हणायचं असेल की तुम्ही ही गोष्ट अशा प्रकारे लक्षात घेऊ नका, तर त्यांचं मत असं असतं की न एव सत्यपि लवणस्य मधुर विपाकित्वे तत्र लवणरस उष्णं च वीर्यं यद अस्ति तेन तत् पित्त रक्ताधिकारकम. त्यामुळे लवण रस जरी मधुर विपाकाचा असेल तरी त्याचं जे उष्ण वीर्य आहे त्यांनी ते पित्त रक्त उत्पन्न करतं. विपाकस्तु तत्र पित्त रक्त हरण लक्षणे कार्ये बाधितः सन सृष्ट विणमूत्रम इत्यादीना लक्षणेन लक्षत एव. मग विपाकाचं काय काम आहे? म्हणजे लवण रस आणि लवणाचं वीर्य याच्यानी ते पित्त रक्तकारक आहे. तर मग विपाक काय करतो? तर विपाकस्तु त्या लवण रसाचा विपाक जो मधुर विपाक होतो त्याच्यामुळे तत्र पित्त रक्त हरण लक्षणे कार्ये बाधिता सन सृष्ट विणमूत्र इत्यादीना लक्षणेन लक्षत एव. म्हणजे त्याचं सृष्ट विणमूत्र हे लक्षण हे विपाकांनी आपल्याला दिसतं. त्यामुळे लवण रसाचा रस आणि वीर्य हे काय करणार आहेत? पित्त आणि रक्ताचं हनन करणार आहेत किंवा पित्त आणि रक्ताचे रोग उत्पन्न करणार आहेत. पण त्याचा जो विपाक आहे मधुर विपाक आहे हा सृष्ट विणमूत्र करणार आहे. त्यामुळे इथे विपाकाचं कार्यकारित्व हे या प्रकारे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एतेन यद उच्यते लवणे मधुरो विपाकाः चेत रसवीर्याभ्याम बाधितः सन स्वकार्यकरो न भवति
तत् किम तेन उपदिष्टेन इति तत् निरस्तं भवति. म्हणजे लवण रसाचा जो काही विपाक आहे तो त्याच्या रस आणि वीर्यानी अनेक वेळेला बाधित झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सृष्ट विणमूत्र हे जरी त्याचं कार्य असलं तरी त्याचं पहिलं कार्य हे पित्त कर्तृत्व आणि रक्त कर्तृत्व हे आपल्याला दिसून येतं. मग असं असताना उपदेश कशाला केलेला आहे की त्याचा उपदेश का केलेला आहे तर त्याचं सृष्ट विणमूत्र हे कार्य आपल्याला त्या दोन्हीच्या बरोबर म्हणजे पित्त रक्त करत असतानाही ते दिसून येतं. म्हणून त्याचा विपाक हाही आपल्याला त्या ठिकाणी स्वतःचं कार्य करताना दिसतो. स्वकार्य करताना आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे. त्यामुळे तोही आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. यतो अस्ति एव सृष्ट विणमूत्रादीना तत्र लवणे मधुर विपाकित्वम लक्षणीयम. त्यामुळेच सृष्ट विणमूत्र इत्यादींनी त्याचं मधुर विपाक हा लक्षणीय आहे किंवा लक्षात घेण्यासारखा आहे. अनया दिशा तिक्त कषाययोः अपि पूर्वपक्ष परिहारः. याच पद्धतीने तिक्त कषायाचा जरी कटू विपाक झाला तरी त्याचं रसाचं कार्य हे आपल्याला त्या ठिकाणी पित्तहरत्व हे लक्षात घ्यायचं आहे. अन्येतु म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतंय की रस, वीर्य आणि विपाक हे आपापले स्वतःचे कार्य करत असतात आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक द्रव्याचा रस, वीर्य आणि विपाक हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्यांच्याद्वारे होणारं कार्य जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. अन्येतु एतत् दोष भयात लवणो अपि अम्लं पच्यत इति व्याख्यानयन्ति. आणि त्यामुळे अनेक जण म्हणतात की लवण हे अम्लच त्याचं पाचन होतं. लवणाचा परिणाम हा अम्लच होतो कारण तो पित्त आणि रक्त करणारा आहे. त्यामुळे त्याच्यावर आरोप केला जातो किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचं ज्ञान होतं. लवणस तथा इति अत्र तथा शब्देन विप्रकृष्टस्य अम्लम इति अस्य कर्षणात इति. त्यामुळे लवणाचं जे विप्रकृष्ट लवणास तथा इति अत्र तथा शब्देन इथे तथा या शब्दानी नाही लवणस तथा इति अत्र तथा शब्देन विप्रकृष्टस्य अम्लम इति अस्य कर्षणात् इति. तत्र कट्वादीनां कटु विपाको अम्लो अम्लस्य शेषयोः मधुरः इति जतुकर्ण वचनात्. या ठिकाणी अम्लाचा अम्ल विपाक असंच आपल्याला लक्षात घ्यायचंय आणि मधुर आणि लवण यांचा मधुर विपाक होतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. ओके. न वाच्यम कस्मात त्रय एव विपाका भवन्ति न पुन्हा तिक्तादयो अपि इति. मग पुढे त्यांनी अजून एक स्पष्टीकरण मागितलं की विपाक हा 3च प्रकारचा का होतो, तिक्त इत्यादींचा विपाक का नाही होत. पुन्हा तिक्तादयो अपि इति यतो भूत स्वभाव एव एषः. तर या ठिकाणी आपल्याला महाभूतांचा स्वभाव असा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. येन मधुरादयः त्रय एव भवन्ति भूत स्वभावश्च अपर्य अनुयोज्यः. या ठिकाणी आपल्याला महाभूतांचा स्वभाव या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे अनुयोज्य म्हणजे भूत स्वभावामुळे या तिघांचा विचार आपल्याला म्हणजे तिक्त, कटू आणि
तिक्त कटू यांचा विपाक होत नाही, हे आपल्याला या ठिकाणी याचं अनुयोजन करायचं आहे किंवा हे कन्सिडर करायचं आहे की या ठिकाणी होत नाही. ननु यहाश्च रस विपरीतः पाको यथा, रसाच्या विपरीत पाको यथा लवणस्य मधुराः तिक्त कषाययोः कटुः स उच्यताम् यहास्तु समान गुणो मधुरस्य मधुरो अम्लस्य अम्लः कटुकस्य कटुकः तत् कथने किं प्रयोजनम् यतो रसगुणैः एव तत्र विपाक गुणो अपि ज्ञास्यते. आता रस विपरीत जे विपाक होतात म्हणजे लवणाचा विपाक हा मधुर होतोय किंवा तिक्त कषाय यांचा विपाक हा कटू होतोय आणि ज्यांचा समान गुणांनी म्हणजे मधुर रसाचा मधुर विपाक, अम्लाचा अम्ल विपाक, कटुकाचा कटू विपाक हे असं पुन्हा म्हणजे पुन्हा सांगण्याचं कारण काय असं विचारलं. तत्कथने किम प्रयोजनम यतो रसगुणैहि एव, रसांच्या गुणांनी ते विपाक आपल्याला लक्षातच येणार आहे. न एव येन लवणादिवद विसदृश रसांतर उत्पाद शंका निरासार्थम अपि तत्र अनुगुणो विपाको कर्तव्य एव. म्हणजे लवण इत्यादींप्रमाणेच विसदृश रसांतर उत्पाद म्हणजे मधुर रसाचा जरी मधुर विपाक होत असला तरी त्या ठिकाणी पूर्णतः रसांतर उत्पन्न होतं म्हणजे वेगळा रस उत्पन्न होतो. म्हणजे कदाचित मधुरतम जर द्रव्य असेल तर त्याचा मधुर विपाक होताना मधुरच होईल, मधुर किंवा मधुरतरच होईल, मधुरतम होईल असं नाहीये. त्यामुळे त्या रसामध्ये म्हणजे पूर्वीचा मधुर रस आणि विपाकानंतरचा मधुर रस यांच्यामध्ये रसांतर आहे. लवणादिवत लवणाप्रमाणेच विसदृश रसांतर उत्पाद हा विसदृश रसांतर उत्पन्न होतं. इति शंका निरासार्थम अपि तत्र अनुगुणो अपि विपाको वक्तव्य एव. त्यामुळे तिथे जरी मधुर रसाचा मधुर विपाक होत असला तरी त्याचंही वर्णन केलेलं आहे की मधुर आणि लवण यांचा मधुर विपाक, त्यानंतर तिक्त कटू कषाय यांचा कटू विपाक आणि अम्लाचा अम्ल विपाक असं स्पेशल वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण तो रसांतर भाव आहे, त्या ठिकाणी विपाक झाल्यानंतर त्या रसांमध्ये बदल होणार आहे. विपाक जश्च रस आहार परिणामांते भवन्ति. आहार परिणमनानंतर परिणामस्य अंते आहार परिणामांच्या नंतर विपाकज रस उत्पन्न होतो. प्राकृतस्तु रसो विपाक विरुद्धः परिणाम कालम वर्जयित्वा ज्ञेयः तेन पिप्पल्याः कटुक रसत्वम आदौ कंठस्थ श्लेष्मक्षपण मुखशोधनादि कर्तृत्वेन संप्रयोजन मधुर विपाकत्वं तु परिणामेन वृषत्वादी ज्ञापनेन संप्रयोजनम. म्हणजेच या ठिकाणी असं लक्षात घ्यायचंय की प्राकृत जो रस आहे त्या द्रव्याचा म्हणजेच इथे पिंपळीचा कटुरस आहे. हा कटुरस पहिल्यांदा काय करणार आहे शरीरामध्ये किंवा जिभेवर पडल्यानंतर तो कंठस्थ श्लेष्मा याचं क्षपण करणार आहे, मुख शोधन करणार आहे. त्यामुळे रसस्तु निपाते म्हणजे रसाचं कार्य हे जिभेवर पडल्या सुरू होतं. ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की पिंपळीचा रस हा कंठस्थ श्लेष्म्याचं क्षपण करतो किंवा मुखशोधन इत्यादी कार्य करतो. हे रसाचं कार्य झालं म्हणजे पिंपळी रसानी कर्तृत्ववान झाली किंवा रसानी त्याचं कार्य आपल्याला दिसून आलं. आणि पिंपळीचा जो विपाक आहे तो त्याचं परिणमन झाल्यानंतर दिसणार आहे. त्यामुळे मधुर विपाकत्वं तु परिणामेन वृषत्वादी ज्ञापनेन संप्रयोजनम. त्यामुळे जेव्हा पिंपळीचं परिणमन होईल मधुर विपाकामध्ये तेव्हाच ती वृषत्व इत्यादी कार्य करेल. त्यामुळे अशा प्रकारे रसाचं कार्य हे वेगळं
विपाकाचं वेगळं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि तसंच आपल्याला प्रत्येक द्रव्यांमध्ये करायचं आहे. तथा यत्र विपाकस्य रसाः समान गुणतया अनुगुणा भवन्ति तत्र बलवत् कार्यं भवति. ज्या ठिकाणी रसाचा रस आणि विपाक हा समान आहे, म्हणजे मधुर रस आणि त्याचा मधुर विपाक होतोय, मग तो मधुरतर असेल, मधुरतम असेल किंवा मधुर असेल, कुठलाही विपाक झाला तरी मधुर रसाचा जर मधुर विपाक झाला तर बलवान मधुर रस म्हणजे मधुर रसाचं कार्य हे बलवान होईल, म्हणजे शरीरामध्ये गुरुता अधिक प्रमाणात निर्माण होईल, स्निग्धता अधिक प्रमाणात निर्माण होईल, जडता अधिक प्रमाणात निर्माण होईल. विपर्यये तु दुर्बलम इति ज्ञेयम. पण मधुर रसाचा जर अम्ल विपाक झाला तर काय होईल? विपरीत कार्य होईल. मधुर रसाचा जर कटू विपाक झाला तर विपरीत कार्य निर्माण होईल. एतच्च पाकत्रयम द्रव्य नियतम. आता हे लक्षात घ्यायचं की हे जे 3 विपाक जे सांगितलेले आहेत ते द्रव्य नियत आहे, म्हणजे द्रव्यांच्या द्वारे यांची निश्चिती करता येते. तेन ग्रहणी अध्याये वक्षमाण आहार अवस्थापाकात भिन्नमेव. आहाराच्या अवस्थापाकापेक्षा हे जे विपाक आहेत ते भिन्न आहेत. त्यामुळे अवस्थापाक वेगळा, विपाक वेगळा हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि त्यामुळे त्या दृष्टीनेच आपल्याला या अवस्थापाक आणि विपाक या दोहोंकडे पाहायचं आहे. तत्र ही विशेषेण सर्वेषां एव रसानां अवस्था वशात त्रयाः पाकाः वाच्याः. त्या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे ते सर्वेषां रसानां अवस्था वशात, म्हणजे सर्व रसांच्या अवस्थेनुसार, म्हणजे तो रस आमाशयात आहे का पच्चमानाशयात आहे का पक्वाशयात आहे, याच्यानुसार त्याचा पाक कोणत्या पद्धतीने होणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ते अवस्था पाकानुसार आपल्याला समजणार आहे. परंतु त्यांचा पाक पूर्ण झाल्यानंतर जो निर्माण होणारे जो आहाराच्या परिणाम पूर्णतः परिणामन झाल्यावर आता रसधातूची उत्पत्ती होणारे अशा वेळेला जो काही पाक निर्माण होतो तो पाक म्हणजे विपाक हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे अवस्था पाक वेगळे आणि विपाक वेगळे हे आपल्याला या 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आलंय लक्षात हे? हो मॅडम. पुढे जाऊया. आहे वेळ? पण पुढचा आपल्याला जो श्लोक घ्यायचा आहे तो मोठा आहे, मग तो आपल्याला पूर्ण करावा लागेल का पुढच्या लेक्चरलाच घेऊया मॅडम? पुढच्या लेक्चरलाच घेऊया, कारण तो बऱ्यापैकी मोठा श्लोक आहे अवस्था पाकाचा, तर त्यामुळे तो आपण पुढच्या लेक्चरला पूर्ण करूया. हो.